नमस्कार. आज आपण भारत IDE सॉफ्टवेअर वापरून मराठी भाषेतून पायथन शिकायला सुरुवात करू. या पहिल्या धड्यात आपण पायथन भाषेचे काही प्रमुख गुणधर्म पाहू. सर्वप्रथम, पायथन ही वस्तूंवर आधारित आहे. थोडक्यात, पायथनमध्ये प्रत्येक गोष्ट ही एक वस्तू आहे. प्रत्येक संख्या ही एक वस्तू आहे, प्रत्येक शब्दमाळ ही एक वस्तू आहे, प्रत्येक यादी ही एक वस्तू आहे, इत्यादी. या वस्तूंना इंग्रजी भाषेत ऑब्जेक्ट्स असे म्हणतात. तसेच पायथन सारख्या भाषांना ऑब्जेक्ट ओरिएंटेड असे म्हणतात. वस्तू आणि मूल्य यांच्यात फरक असा आहे की प्रत्येक वस्तूचे खुद्द एक मूल्य असते, तसेच त्या वस्तूवर वापरता येणाऱ्या अनेक क्रिया असतात. हा फरक आपण पुढे सविस्तर पाहू. आज आपण फक्त एवढंच लक्षात ठेवू की पायथन ही वस्तूंवर आधारित आहे. या वस्तूंचा वापर करण्यासाठी आपण त्यांना संदर्भ देणे महत्वाचे आहे. हे संदर्भ किंवा नाव यांना आपण चल असे म्हणतो. इंग्रजी भाषेत यांना व्हेरिएबल्स असे म्हणतात. प्रत्येक वस्तूचा वापर करण्याआधी आपल्याला एक चल जाहीर करावा लागतो. उदाहरण क समान 1. इथे अंक 1 ही एक वस्तू आहे, तसेच क हा एक चल आहे. चल जाहीर करताना त्यांची नावं ठेवताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. चलांची नावं ठेवताना पहिला नियम असा आहे की या नावांमध्ये फक्त अक्षर, अंक किंवा खालची दांडी अथवा अंडरस्कोर वापरता येतो. चलाच्या नावात चूक असल्यास पायथन एक नियम दोष दाखवतो. उदाहरण ख समान 1. इथे ख हे एक मान्यास्पद चलाचे नाव आहे, तर पायथन यावर काही आक्षेप घेत नाही. या उलट जर मी ख तसेच डॉलर हे चिन्ह वापरले आणि हे समान 2 जाहीर केले, तर पायथन नियम दोष दाखवतो. कारण डॉलरचे चिन्ह जे आहे हे चलांच्या नावांमध्ये वापरता येत नाही. चलांच्या नावांचा दुसरा नियम असा आहे की नावाची सुरुवात ही फक्त अक्षर किंवा खालची दांडी हे वापरून करता येते. उदाहरण खालची दांडी क समान 3 हे देखील अलाउड आहे. या उलट जर मी 1 क असा चल जाहीर केला तर यावर पायथन पुन्हा नियम दोष दाखवतो. या उलट क 1 समान 4 हे वापरलेलं चालतं. चलांच्या नावाचा तिसरा नियम असा आहे की चलांची नावं ही इंग्रजी भाषेत म्हणायचं तर केस सेन्सिटिव्ह असतात. मराठी भाषेत याचा फारसा फरक पडत नाही, पण याचे उदाहरण आपण इंग्लिश भाषेतनं पाहू. समजा मी एक चल जाहीर केला आहे AB समान 1. त्यानंतर मी चुकून कॅपिटल AB चे मूल्य तपासले. आधी आपण फक्त AB चे मूल्य तपासू, तर AB 1 आहे कारण आपण तसं जाहीर केलेलं आहे. जर मी चुकून कॅपिटल A आणि B टाईप केलं तर पायथन म्हणतं की नावदोष, कॅपिटल AB ह्या नावाचा चल अस्तित्वात नाही, कारण आपण लहान a लहान b असा चल
जाहीर केलेला आहे. तर हे आहेत चलांच्या नावांचे 3 मुख्य नियम. हे पाळल्यास पायथन आपल्याला नियम दोष किंवा नावदोष दाखवण्याची शक्यता फार कमी आहे. पायथन भाषेमध्ये चलांची नावं ठरवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ती म्हणजे अशी की काही शब्द असे आहेत जे पायथन स्वतः वापरतं. त्यांना आपण आरक्षित शब्द असं म्हणू. पायथनमध्ये या शब्दांना कीवर्ड्स असे म्हणतात. तसेच पायथन भाषा ही स्वतः काही क्रिया जाहीर करते. ह्या क्रियांना आपण अंतर्गत क्रिया म्हणू. इंग्रजी भाषेत यांना बिल्ट इन मेथड्स असे म्हणतात. तर ह्या अंतर्गत क्रियांची नावं तसेच आरक्षित शब्द हे शक्यतो चलांची नावं म्हणून वापरू नये. आरक्षित शब्दांची यादी आपल्याला आमच्या वेबसाईटवर मराठी भाषेच्या पानावर पायथन भाषेतील आरक्षित शब्द या पानावर सापडेल. तसेच त्याखाली अंतर्गत क्रिया या पानावर आपल्याला पायथन भाषेतील अंतर्गत क्रियांची नावं यांची यादी देखील सापडेल. या व्यतिरिक्त पायथनचे कॉन्सोल अर्थात भारत आयडीईचे कॉन्सोल किंवा भारत आयडीईचा एडिटर वापरताना देखील आपल्याला सहज ओळखता येतं की कोणते शब्द हे आरक्षित शब्द आहेत किंवा कोणते शब्द हे अंतर्गत क्रियांची नावं आहेत. त्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. प्रत्येक हा शब्द एक आरक्षित शब्द आहे. भारत आयडीईचे कॉन्सोल तसेच भारत आयडीईचा एडिटर आरक्षित शब्द ही निळ्या लिपीमध्ये दाखवतो. तसेच लांबी हा शब्द एक अंतर्गत क्रिया आहे. भारत आयडीईचे कॉन्सोल तसेच भारत आयडीईचे एडिटर अंतर्गत क्रियांची नावं लाल लिपीमध्ये दाखवतात. पायथन भाषेमध्ये रिकाम्या जागांची एक महत्त्वाची भूमिका आहे. अनेक प्रोग्रामिंग भाषांमध्ये कंसांचा भरपूर वापर होतो. उदाहरण गोल कंस आणि चौकोनी कंस. या भाषांमध्ये ही कंस वापरून आपल्याला हवा असेल तो कोड किंवा कोडच्या ओळी ह्या एकत्र करता येतात. पायथन भाषेमध्ये यासाठी रिकाम्या जागांचा वापर होतो. पायथनचा एक महत्त्वाचा नियम असा आहे की सूचनेच्या सुरुवातीला रिकाम्या जागांचा वापर जपून करावा. एक अतिशय सोपा नियम असा आहे की जेव्हा आपण कॉन्सोलमध्ये सूचना टाईप करतो तेव्हा सूचनेच्या सुरुवातीला रिकाम्या जागा चालत नाहीत. उदाहरण आपण टाईप करू क समान 1. तर ही सूचना पायथनला मान्य आहे. तसेच जर आपण क समान 2 टाईप केले तर पायथन हा रिकाम्या जागा दोष दाखवतो. थोडक्यात काय तर अनपेक्षित रिकाम्या जागा. जर मी टॅब ही की वापरून कर्सर 4 अक्षर पुढे ढकलला आणि क समान 3 टाईप केले तरीही हा रिकाम्या जागा दोष दिसतो. याचे कारण असे आहे की पायथन सूचनेच्या सुरुवातीला रिकाम्या जागांची दरवेळी अपेक्षा करत नाही. ओळीच्या सुरुवातीला रिकाम्या जागा केव्हा वापरायच्या हे आपण पुढे पाहू जेव्हा आपण क्रिया किंवा चक्र कशी घोषित करायची हे पाहू. तर सांगायचे तात्पर्य असे की क समान 4 ज्या सूचनेच्या सुरुवातीला रिकाम्या जागा नाहीत ती कॉन्सोलला सहज मान्य आहे. भारत आयडीई सॉफ्टवेअरच्या कॉन्सोलमध्ये किंवा भारत आयडीई सॉफ्टवेअरच्या एडिटरमध्ये रिकाम्या जागा ओळखणे हे
सोपे आहे. वरती प्लस या चिन्हाच्या शेजारी एक बटन दिसते ज्याचे नावच आहे रिकाम्या जागा. आपण हे क्लिक करू आणि पुन्हा कॉन्सोलकडे पाहू. आता आपल्याला कॉन्सोल वरती काही ठिकाणी लाल ठिपके किंवा एक लाल बाण दिसतो. जिथे आपल्याला लाल ठिपके दिसत आहेत त्या ठिकाणी आपण एक रिकामी जागा वापरलेली आहे स्पेस बारच्या माध्यमाने. तसेच जिकडे आपल्याला लाल बाण दिसतोय तिथे आपण टॅब कीचा वापर करून रिकामी जागा वापरली आहे. ही रिकामी जागा साधारण 4 अक्षर एवढी रुंद आहे. पुढे आपण जेव्हा मोठे प्रोग्राम लिहितो तेव्हा ओळींच्या सुरुवातीला रिकाम्या जागा बरोबर असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. पण ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. पायथन तसेच अन्य भाषांमध्ये टिप्पणी म्हणजेच इंग्रजीत कॉमेंट यांचा खूप वापर असतो. टिप्पणी वापरल्याचे एक सोपे उदाहरण आपण taxi.py या फाईलीत पाहू. टिप्पणीचा वापर हा प्रोग्राममध्ये अधिक माहिती लिहिण्यासाठी केला जातो, पण माहिती अशी जी पायथन सूचना नाही आहे. थोडक्यात आपण तिसऱ्या ओळीवर पाहू की आपण एक चल जाहीर करतो ज्याला नाव उको असे दिलेले आहे. ओळीच्या शेवटी एक टिप्पणी दिलेली आहे उमेदवारांचा कोश. थोडक्यात उको हा चल काय ही अधिक माहिती आपण या टिप्पणीद्वारे स्पष्ट केलेली आहे. पुढे जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला हा प्रोग्राम वाचायचा झाला तर चलांच्या नावांच्या मागची कारणं यावरनं त्याला लगेच लक्षात येतात. कॉमेंट मध्ये पायथनची सूचना असल्यास पायथन त्यावर काहीही कार्य करत नाही. उदाहरण आपण पाहू. क समान 1. कॉमेंट टाईप करण्यासाठी आपण हॅश ही की वापरून त्यापुढे आपला मजकूर टाईप करतो. उदाहरण क समान 2. क चे मूल्य पुन्हा तपासल्यास आपण पाहतो की क चे मूल्य हे 1च राहिलेले आहे. थोडक्यात काय तर क समान 2 ह्या ओळीवर पायथननी काही केलेले नाही.